नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे प्राजक्ता माळी। नक्कीच अत्यंत मोठी अशी कलाकार आहे। महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून फेमस झालेली प्राजक्ता माळी आपल्याला नंतर विविध चित्रपटात दिसली। स्वतः सुद्धा तिनं डायरेक्ट केलेला पिक्चर आहे, तसेच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्याला ते दिसली। परंतु नक्कीच वेगवेगळ्या विषयांमुळे ती नक्कीच चर्चेत राहत असते। भरपूर वेळेस ट्रोलिंग सुद्धा झालं, भरपूर काही गोष्टी घडल्या। तर आता सुद्धा तीच गोष्ट समोर आली। एका गोष्टीमुळे, एका घटनेमुळे परत एकदा तिला ट्रोल करण्यात येत आहे। नक्कीच त्याविषयी आपण जाणून घेऊया। आणि अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तुम्ही तर नक्की करा। चला पुढे बोलूया। तर प्राजक्ता माळी नक्कीच अत्यंत मोठी, अत्यंत फेमस अशी अभिनेत्री आहे। विविध चित्रपटात आपल्याला ती दिसलेली आहे, विविध गाण्यांमध्ये म्हणू शकता, विविध शो मध्ये सुद्धा आपल्याला प्राजक्ता माळी दिसलेली आहे। आता चित्रपटाची नावं अगदी थोडक्यात सांगायची झाली तर नक्कीच एकदा येऊन तर बघा हा अत्यंत कॉमेडी असा चित्रपट होता। स्वतः प्रसाद खांडेकर अर्थात महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधील कलाकार याने डायरेक्ट केलेला हा चित्रपट आहे। यामध्ये विविध महाराष्ट्रातील हास्य जत्रेतील कलाकार आपल्याला दिसले। यामध्ये प्रभाकर मोरे सुद्धा होते, स्वप्नील जोशी सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसला। अजून काही चित्रपट सांगायचे झाले तर खो खो हा चित्रपट प्राजक्ता माळीने केला। त्यानंतर हम्पीमध्ये सुद्धा आपल्याला प्राजक्ता माळी अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती। हम्पी 2 सुद्धा आलेला होता, तर अत्यंत चांगला हा सुद्धा गाजलेला चित्रपट होता। त्यानंतर जर बघायचं झालं तर लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपल्याला प्राजक्ता माळी दिसली। अत्यंत चांगली अभिनेत्री नक्कीच प्राजक्ता माळी आहे। यामध्ये सुद्धा अत्यंत चांगला अभिनय प्राजक्ता माळीने केला होता। आता एवढंच नाही तर प्राजक्ता माळी हिने एक चित्रपट सुद्धा डायरेक्ट केलेला होता। यामध्ये जर आपण बघितलं तर फुलवंती हा चित्रपट प्राजक्ता माळी हिने डायरेक्ट केलेला होता। अत्यंत चांगला असा हा चित्रपट होता। मान्य आहे त्या प्रमाणात तो चित्रपट चालला नाही, परंतु नक्कीच स्टोरी ही अत्यंत चांगली होती। आता असे विविध चित्रपट प्राजक्ता माळी हिने केलेले आहे, परंतु जी प्रसिद्धी आपण म्हणू शकतो, अगदी फार वर्षापासून अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी काम करते या सिनेसृष्टीमध्ये। परंतु सर्वात जास्त प्रसिद्ध ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून प्राजक्ता माळी झाली। तिथून ती नक्कीच अँकर आहे तिथे, तिथून जे फेमस झाले तर त्याच्यानंतर विविध चित्रपट तिला मिळाले असं आपण म्हणू शकतो। तर आता जी प्रश्न किंवा जो मुद्दा आहे त्यामध्ये आहे ती परत एकदा ट्रोल झालेली आहे। त्यावरील जो मुद्दा जो होता तो आपण नक्कीच बघूया। तर नारी शक्ती विचार मंच या कार्यक्रमास प्राजक्ता माळी आली होती। तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तसेच मोठमोठे नेते तिथे आले होते। त्यानंतर तिथे प्राजक्ता माळी ही भाषण करताना, आपलं मत मांडताना तिने देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली, तसेच नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती। प्राजक्ता माळी काय म्हणाली आणि त्यानंतर विरोधी पक्षातील काही नेते त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे, ते सुद्धा आपण जाणून घेऊया। सुरुवातीला प्राजक्ता माळी काय म्हणाली ते आपण बघूया। तर प्राजक्ता माळी म्हणाली, नरेंद्र मोदी महिलांना आरक्षण देण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रयत्न केले, खूप प्रयत्न होत सुद्धा होते। यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद। गेले 27 वर्ष यासाठी आपण झगडत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातून सुद्धा जोरदार त्याला प्रतिसाद मिळत आहे। देवेंद्रजींच्या माध्यमातून त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्याच पाहिजे। महिलांचा सन्मान कसा करावा, त्यांना आदर कसा द्यावा, कसं वागावं याचं मूर्तिमंत्र उदाहरण म्हणजे ते स्वतः आहेत। मी आवर्जून उल्लेख करेन, आता जे महाराष्ट्रात घडत आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय त्यांनी संवेदनशीलतेने हा सगळा प्रकार सांभाळलेला आहे। म्हणजेच जिथे कठोर व्हायला पाहिजे तिथे बापाप्रमाणे कठोर होतं, जिथे आईचं ममत्व पाहिजे तिथे त्या पद्धतीने त्या गोष्टी हाताळतात। त्याचबरोबर ते जेव्हा जेव्हा माईक समोर बोलतात तेव्हा आपण त्यांना टीव्हीवर पाहतो, ऐकतो, त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली, कितीही ट्रोलिंग होत असलं तरीही त्यांच्या वाणीतून चुकीचा शब्द बाहेर पडलेला मी आजपर्यंत पाहिलेला नाही। मला आनंद आहे की मी या काळात या सरकारमध्ये वावरती आहे, त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे, असं वक्तव्य प्राजक्ता माळी हिने या कार्यक्रमात केलं। आता नक्कीच यानंतर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी याला उत्तर दिलं। सुषमा अंधारे यांनी सुद्धा याला प्रतिक्रिया दिली। सुषमा अंधारे म्हणाल्या, कोणी कोणाची प्रशंसा करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर आम्हाला बोलायचं कारण नाही। मात्र
कलाकारांनी भूमिका घेणं आणि भूमिका निभावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण भूमिका घ्यायची असेल तर त्या सगळीकडे सारख्या घ्याव्या. प्राजक्ता माळी या हास्य जत्रेतील निवेदिता आहे. हास्य जत्रेचा कार्यक्रम आम्ही आवडीने पाहतो. पण ज्या प्राजक्ता माळी या महिला लैंगिक अत्याचारावर किंवा महाराष्ट्रातील गेल्या महिन्याभरामध्ये 3 ते 4 स्कॅन्डल मोठमोठी उघडीस आली, त्याच्यावर चकार शब्द बोलत नाही, त्या अचानक देवेंद्रजींच्या संदर्भात स्तुती सुमने उधळतात, तेव्हा त्यांचं हे वागणं किंवा हे बोलणं हास्य जत्रेच्या स्किटपेक्षा अधिक हास्यास्पद वाटत आहे. तर असा हा संपूर्ण प्रकार घडला. परत एकदा प्राजक्ता माळी यामुळे चर्चेस आली. आता नक्कीच या संपूर्ण गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाकी माहिती वगैरे आवडत असेल, व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.